रेषीय पद्धतीने जर आपण गुणाकार केला तर आणखी इंटरेस्टिंग होतं. किंवा हे जे तुम्ही शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे काल ELM मध्ये, तर असे काड्या लांब लांब काटकं, ते आईस्क्रीमची कांडी असते ना लांब, तशा जर काड्या तयार केल्या तुम्ही आणि त्या काड्या जर या पद्धतीने मांडल्या तर तिथे सुद्धा गुणाकार मिळतो आपल्याला शैक्षणिक साधन निर्मितीमध्ये. तर आता हे काय करायचं, हे जे 35 आहे, या 35ला आपण असं तिरकस रेषा घेऊ शकता किंवा उभ्या बी घेता येते. समजा आपण असं घेऊया, हे 3 असल्यामुळं 3 रेषा घ्यायच्या, हे 3. आता इकडे 5 घ्यायचे आहे, 1 2 3 4, ह्या 5 रेषा. हे किती झाले? 35 झाले. 3वर 5. हे 3 म्हणजे ह्या रेषा आणि हे 5 म्हणजे ह्या रेषा. आणि त्याला गुणिले किती आहे याला? 25. हे 2 रेषा वरच्या बाजूला येते. हे झालं 2 साठी या 2 रेषा आणि ह्या 5 साठी खाली 5 रेषा वर. 1 2 3 4 लांबून घ्या आणि हे 5. समजलं? आता 35 गुणिले 25 हे या काड्यांमध्ये आहे. हे 35 म्हणजे ह्या 3 रेषा, 3वर 5 35 आणि 25 म्हणजे ह्या 2 आणि ह्या खालच्या 5. आता काय करायचंय, या रेषांमुळे छेदल्यामुळे जे काही छेदनबिंदू तयार झाले त्याला डॉट द्यायचे. इथला 1, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा आणि हे 6. म्हणजे किती झाले? 6. इथे किती झाले? 6. आता हे जे 2 ठिकाणी येतात या दोघांचा विचार एकदाच करायचा. इथे किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत ना. तर हे लिहून ठेवायचे इथं 10. आणि इकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे घ्यायचे हे 15. हे 3 आहेत ना, हे मोजायचे किती आहेत? 3 5 15. हे 5 2 10 अधिक 15, ह्या दोघांची बेरीज करायची. 25. हे 6. हे किती झाले? 25. आता इकडचे पहा किती आहेत. हे किती आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. किती आहेत हे? 25 आहेत ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20 21 22 23 24 आणि हे 25. असे 5 आणि असे 5. हे किती आहेत एकूण? 25. तर आता इथली जी संख्या आहे ती शतक स्थानची समजायची आहे की नाही. आणि ही दोघांची जी बेरीज झालेली आहे ती दशक स्थानची आणि ही एकक स्थान. म्हणजे या 6ला कितीने गुणायचं आहे? 100. इकडे लिहून घ्यायचं, 6 गुणिले 100 बरोबर किती आले? 600. झालं. आता हे किती आहेत दोन्ही मिळून? 25. 25ला कितीने गुणायचं आहे? 10 गुणिले 10 बरोबर किती झाले? हे 225. आणि हे 25 एकक स्थानी आहे, याला कितीने गुणायचं? या 25ला 1. 25 गुणिला 1 म्हणजे किती? 25. या सगळ्यांची करायची बेरीज. पहा किती आलं हे? 5 5 2 7 6 2 8 आणि 875. म्हणजे हे साधन तुम्ही अशा काड्या मांडून सुद्धा चिटकून काड्या करता येईल तुम्हाला. काड्या चिटकवायच्या एका पुठ्ठ्यावर. या पद्धतीने हा गुणाकार आहे. तर याला म्हणायचं रेषा गुणाकार. रेषा वापरून केलेला गुणाकार. 4 प्रकारे आपण गुणाकार करू शकतो. हा आडवा गुणाकार आहे, एका खाली एक मांडले तर तो उभा गुणाकार. गुणाकार गणेश देवेज्ञ पद्धती एक आहे. गुणाकार गणेश देवेज्ञ हे रेषा गुणाकार आणि वैदिक गुणाकार असे 4-5 प्रकारचे गुणाकार आहेत. एक लॅटिस गुणाकार. म्हणजे हे 5 प्रकार आहेत गुणाकाराचे, त्यातला एक आपण पाहिला. मजेशीर वाटला? या लिहून तुमच्या वहीवर.